नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम आहे भाऊ. आजचा व्हिडिओ जबरदस्त होणार आहे. आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जी वॅकन्सी आलेली आहे यवतमाळ येथे तिच्या निगडीत सविस्तर माहिती व्हिडिओ तुमच्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत. ओके मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जी यवतमाळ येथे वॅकन्सी आलेली आहे त्याच्या निगडीत सविस्तर माहिती व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेला आहोत. गेल्या 4-5 दिवसापासून थोडे जास्त दिवस झाले असेल मी तुमच्याकरिता व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, त्यासाठी क्षमा करा. ॲक्च्युली मित्रांनो माझं एक सेकंड यूट्यूब चॅनल आहे प्रो पिक्सल म्हणून. तर या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जे आहे मी ग्राफिक डिझाईनच्या निगडीत जे आहे व्हिडिओ बनवते आणि शेअर करते. कलर थेरी काय असतं, वेडिंग डिझाईन कसं करायचं, त्याच्यानंतर एकादशी झाली, ओके, तर त्याच्या निगडीत कशा प्रकारे तुम्ही डिझाईन करता आणि इंस्टाग्रामवरती शेअर वगैरे करायचं, हे कशा प्रकारे संपूर्ण करायचं. तर मित्रांनो हे संपूर्ण ग्राफिक डिझाईनचे निगडीत जे आहे व्हिडिओज मी या यूट्यूब चॅनलवरती शेअर करतो आहे. सोबतच 3D लोगो डिझाईन करून तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवू शकता, इंस्टाग्रामवर ॲड कशी बूस्ट करू शकता, थंब फंड, हे संपूर्ण इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवरती शेअर करत असतो. तर मित्रांनो तुम्ही नक्की एकदा या चॅनलला व्हिजिट करा. हे जे व्हिडिओ आहे मित्रांनो 15, 20, 22, 24, तर मित्रांनो गजब व्हिडिओ आहे. हे म्हणूनच एवढ्या प्रकारात जे आहे मित्रांनो मी याच्यावरती वर्क करत आहे. ओके, पासपोर्ट साईज कसे फोटो तुम्ही बनवू शकता फोटोशॉपमध्ये, थंबनेल झालं किंवा मित्रांनो इथे आपलं व्हिजिटिंग कार्ड झालं, त्याच्यानंतर बिल बुक झालं, हे संपूर्ण यावरती मी शेअर करत राहतो. आणि एक नवीन स्किल मीही शिकत आहे आणि मला थोडं समजलं तर त्याच्या निगडीत व्हिडिओ शेअर करून लोकांनाही शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हीही MPSC UPSC सोबत एखादी स्किल शिकण्याचा इंटेन्शन जर तुमचं असेल तर नक्कीच आपलं हे चॅनल तुम्ही व्हिजिट करा. मस्त चॅनल आहे. ओके, आणि प्रो पिक्सल ऑफिशियल हे चॅनलचं मी सध्या तरी नाव ठेवलेलं आहे आणि मला थोडं बरं पण वाटत आहे. ओके, तर चला येऊ आपल्या टॉपिकवरती. तर मित्रांनो यवतमाळ इथे जे आधार ऑपरेटरकरिता वॅकन्सी आलेली आहे त्याच्याकरिता तुम्ही 12वी पास आणि यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असणे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, तर मित्रांनो ही जी वॅकन्सी आलेली आहे यवतमाळमध्ये आधार ऑपरेटर म्हणून वॅकन्सी आलेली आहे. खरं सांगूचं झालं मित्रांनो तर मी एक स्वतः आधार ऑपरेटर आहे, त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे. तर इथं माझं हे प्रमाणपत्र ओपन करून दिलं आहे मी. ओरिजिनल आहे मित्रांनो, ही म्हणजे झेरॉक्स कॉपी, आणि मी स्वतः एक आधार कार्ड ऑपरेटर आहे. तुम्ही बघू शकता श्याम धाकळे म्हणून माझं नाव आहे. इथं रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि EA ऑपरेटर NEC अंतर्गत ही भरती प्रक्रिया कंडक्ट होत असते आणि मी एक स्वतः 2021 पास आउट आहे. इथे तुम्ही जर बघितलं तर ओके. तर मित्रांनो ही भरती प्रक्रियाच्याबद्दल मी तुम्हाला विशेष माहिती देऊ शकतो, ते बाकी तर कोणी दिन नाही मला माहिती नाही. ओके, तर मित्रांनो ही जी वॅकन्सी आहे मित्रांनो ही कंपनी अंतर्गत फुलफिल करण्यात येत राहतं. यामध्ये मित्रांनो जर तुम्ही 12वी पास असाल आणि तुमची आधार कार्ड ऑपरेटर किंवा सुपरवायझरची एक एक्झाम कंडक्ट होत राहतं आणि ते जर तुम्ही पास झाले तर या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने नक्कीच अर्ज सादर करू शकणार आहे. ओके, तर मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय कसा कार्यक्रम आहे ते संपूर्ण सांगायचं झालं तर मित्रांनो तुम्हाला 12वी पास पाहिजे, 18 वर्ष पूर्ण पाहिजे, सोबतच मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर ऑपरेटर किंवा सुपरवायझरची एक्झाम पास पाहिजे. आणि ती एक्झाम कुठून मिळेल काय मिळेल याच्या निगडीत जर तुम्हाला एखादा व्हिडिओ हवा असेल तर मला तुम्ही कमेंट करा, मी सांगतेच ना मग, कारण भरपूर वॅकन्सी येत राहते. आणि या भरती प्रक्रियेला तुम्ही CSC VLE जी CSC VLE राहते, CSC ID राहते, ते मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू नाही शकत. ओके, तर ही लिंक आहे मित्रांनो, या लिंकवरती जे आहे मित्रांनो तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. इथे तुमचं नाव, मोबाईल नंबर वगैरे या दोन्ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन व्हिडिओच्या. ओके, तर अशा स्वरूपाची जी आहे मित्रांनो यवतमाळ येथे ही वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. तर चला भाऊ, जी ही आधार कार्डची ऑपरेटर सुपरवायझरची वॅकन्सी आलेली आहे याच्या निगडीत शॉर्टमध्ये थोडा व्हिडिओ मी बनवला आहे जेणेकरून थोडा टाईम वाचावं. आणि टाईम तुमचाही महत्त्वाचा आहे, माझाही महत्त्वाचा आहे. बाकीसारखं आपलं काम नाही बघ घस एकच कॅसेट घासणं. तर चला भाऊ सध्या तरी व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद.